नमस्कार, विक्रांत. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मागच्या काही दिवसापूर्वी गंजगोलाई परिसरातील वफची जी मालमत्ता होती त्या संदर्भामध्ये एक वाद उत्पन्न झालेला होता आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चासुद्धा होती. मस्जिदच्या समोर आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी मुस्लिम बांधव निदर्शनं करत आहेत. हमारा हक हमारी आवाज़, वफ हमारी अमानत है, इसकी हिफाजत हमारी जिम्मेदारी है, अशा स्वरूपाचे पोस्टर्स या ठिकाणी हातामध्ये फ्लेक्स पकडलेले आहेत आणि एक मॅसेज दिला चालला आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. सय्यद मोहसिन सर आपल्यासोबत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, सविस्तर हे प्रकरण काय आहे? मागच्या 5-10 दिवसांपासून हे प्रकरण ॲक्च्युली जी ब्रिजपाशीची जी तुम्ही बघता गोलाईमध्ये जागा आहे उपलब्ध, त्याच्यावर काही भूमाफिया कब्जा करून आपल्या मर्जीनं करू लागलेत जे कामधंदा, जी की हायकोर्ट सुप्रीम कोर्टनं अजून निकाल दिलेला नाही. तर ती ब्रिजपाशी ॲज अ रेंटर आम्हाला जितकं माहीत आहे तेवढा वक्फ बोर्डची जागा आहे ती, त्याचा केस ती सगळं चालू आहे. बट सम पीपल हू यू कॅन टेल दॅट दे आर टेलिंग लाईज दॅट दे हॅड ओन दी रेंट. आणि मी असं सांगू शकता तुम्हाला की ही जी बाहेरची जी माणसं येऊन गर्दाक लागले, ही लायब्ररीसाठी जागा दिलेली आहे वक्फ बोर्डला आणि त्याचे भांडण वक्फ बोर्डसाठी आहे. बट अननेसेसरी इंटरफेअर करून काही काय म्हणते तुम्ही लँड मार्फिया मध्ये घुसून आपली जागा आहे पण 500 रुपयावर बॉन्ड घेऊन ब्रिजवासीनं त्यांना लिहून दिलं वाटतं ते, त्याच्यावरती आपली माहिती घेऊ लागली की ती आमची जागा आहे. तसं काय नाही, ही वक्फ बोर्डची जागा आहे आणि इथंच राहणार आहे. आणि ही खास आम्ही जिथं इथं जमलो ह्याच्यासाठी जमलो की आज जी मोहीम आम्ही करून घेणार आहोत सगळी करून की एक मत झालं पाहिजे. ही जागा जी आहे ही आम्हाला इथं लायब्ररी पाहिजे, मुस्लिमसाठी काय ना काय पाहिजे आणि ही मोहीम आमची थांबणार नाही. मला असं वाटतं आता आमचे जे सिनियर्स आहेत त्यांच्याशी आम्ही विचारविमर्श करू आणि जागोजागी जिथं बी मस्जिद आहे तिथं आमचा रिप्रेझेंटेटिव्ह पोहोचून तिथं सिग्नेचर मोहीम बी करू. फक्त इथं आधी नाही, सगळ्याची मोहीम झाल्यानंतरच आम्ही मग काय निर्णय घ्यायचं ती घेऊ. तर आपण या ठिकाणी सांगितलं की कायदेशीर बाजू यामध्ये ही पूर्ण वफची मालमत्ता आहे, पण काही भूमाफिया याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतात असं चित्र मागच्या काळात दिसून आले. त्याबद्दल काय सांगतो? नाही, अनफॉर्च्युनेटली आता मी तुम्हाला सांगितलं आहे की अनफॉर्च्युनेटली जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वक्फच्या जमिनी आहेत, मदरसे असतील, आशुरखाने असतील किंवा तमाम जे वक्फच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर भूमाफिया असेल किंवा लँड माफिया असेल ह्यांच्या नजरा तर कायम आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. आणि असं पाहता आपल्याला एक प्रकारे बेवारिसची जसा असतो, बेवारस जसा मुलगा असतो, बेवारस जसा स्टेप फादर किंवा स्टेप मदर ज्या पद्धतीनं आपल्या मुलांना वागवतात त्या पद्धतीनंच हे सरकारसुद्धा या वक्फच्या जमिनीवर जमिनी वागवताना आपल्याला दिसत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे की इथली जी जमीन आहे, जी कोर प्रॉमिनंट जमीन आहे, लँड जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि गंजगोलाईला लागून असलेली ही जमीन आहे. आणि ही जमीन निश्चितपणे भूमाफियांच्या नजरेखाली आलेली आहे आणि ती वाचवण्याकरता म्हणून काही लोक आता प्रयत्न करतायत. कारण काही टेनंट तिथं होते, टेनंट टेम्पररी स्ट्रक्चर डिमॉलिश झाल्यानंतर, नॅचरली डिमॉलिश झाल्यानंतर त्यांचा कुठल्याही प्रकारचा तिथं कब्जा नाही आहे. कब्जा नसल्यामुळं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे की बाबा कुठलाही लँड ओनर जो आहे तो लँड ओनरच राहणार शेवटपर्यंत आणि लँड ओनर टेनंट कधीही लँड ओनर होऊ शकत नाही. त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर ही जमीन जी आहे ती वक्फ बोर्डाची जमीन आहे, ही वक्फ बोर्डाचीच राहणार आहे. आणि ज्या पद्धतीनं आज लँड माफिया तिथं कब्जा करू इच्छितात ते त्यांचा जो हेतू आहे ते कधीही सफल होऊ शकणार नाही आहे. म्हणून लँड माफियाने यांच्यावर काही कब्जा करू नये म्हणून आजचं हे एजिटेशन काही लोकांनी इथं एजिटेशन आणि प्रोटेस्ट करण्याचं ठरवलेलं आहे. स्वाक्षरी मोहीम ठरवलेली आहे आणि ती करत आहेत आणि त्याचा आमचा त्यांना एक समाज म्हणून त्यांना आमचा नेहमी पाठिंबा ह्या कामाकरिता नेहमी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि या माध्यमातून वफची मालमत्ता ही वफचीच राहावी आणि समाजाचं नुकसान होऊ नये या भावनेतून स्वाक्षरी मोहीम सुरू असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. विक्रांत शेळके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर.